Good morning, dear friends. I am Yogita Patil from PSGP Manders Junior College, लोणखेडा, शहादा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल अभ्यासत आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण नॉवेल म्हणजे काय, व्हॉट इज नॉवेल, त्यानंतर 18व्या आणि 20व्या शतकातील नॉवेलिस्ट, त्यांच्या नॉवेल्स, त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉवेलिस्ट, स्त्री कादंबरीकारांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचा या नॉवेल किंवा कादंबरी लिखाणामधला सहभाग, त्यानंतर इंडियन सिनेरिओ किंवा जे काही इंडियन रायटर्स आहेत, नॉवेलिस्ट आहेत ते आणि त्यांच्या नॉवेल्स आपण अभ्यासल्या. आता आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला हे अभ्यासणार आहोत. नाव ओपन युअर टेक्स्ट बुक, लुक ॲट द पेज नंबर 175. पेज नंबर 175. एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला. एलिमेंट्स म्हणजेच काय, घटक. तर नॉवेल लिहिण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते घटक आपण अभ्यासणार आहोत. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉवेल और नॉवेला. या ठिकाणी नॉवेल लिहिण्यासाठी जवळजवळ 6 एलिमेंट्स किंवा घटक आवश्यक असतात. ऑल दिस फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनादर इन द वर्क बाय ॲन ऑथर. All these factors may be related to one another in the work by an author. आणि हे जे काही फॅक्टर्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत ते एकमेकांशी रिलेटेड असतात. फर्स्ट एलिमेंट ऑफ नॉवेल इज थीम. थीम म्हणजे काय, बोलण्याचा किंवा लेखनाचा विषय किंवा आशय किंवा ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. नटशेल म्हणजे काय, थोडक्यात किंवा संक्षिप्त. तर थीम कशाला म्हणतात, थीम इज द सेंट्रल आयडिया की एक मुख्य कल्पना इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. तर थीम ही एक किंवा विषय किंवा आशय ज्याला आपण म्हणतो तर ती एक मुख्य कल्पना असते नॉवेलची, कादंबरीची, की जी विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल की जी संक्षिप्तपणे किंवा थोडक्यात त्या ठिकाणी एक्सप्रेस करता येते किंवा वर्णन करता येते. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट. फिलॉसॉफिकल म्हणजे काय, तात्विक. तर ते एक तात्विक स्टेटमेंट असते किंवा ऑर अ ट्रूथ किंवा एक सत्य असतं. विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी. तर लेखकाने मांडलेले हे सिरीज ऑफ इव्हेंट्स किंवा एकामागून एक मांडलेले हे प्रसंग त्या ठिकाणी असतात, नॅरेट केलेले असतात किंवा कथा त्याने त्या ठिकाणी वर्णन केलेले असतात. अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. आणि त्या विशिष्ट अशा सेटिंगमध्ये कॅरेक्टरने म्हणजेच पात्राने केलेली ती ॲक्टिंग असते किंवा कृती असते. नाव नेक्स्ट एलिमेंट, पुढचा घटक काय आहे, प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेकअप दी थीम. तर प्लॉट कशाला म्हणणार किंवा कथानक, तर ती एक स्टोरी किंवा कथा असते की जी वेगवेगळ्या प्रसंगाने त्या ठिकाणी विणलेली किंवा गोंफलेली असते आणि ज्यामुळे त्या नॉवेलचा त्या ठिकाणी थीम तयार होतो. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इन द ब्रॅकेट इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर और एक्सटर्नल इन द ब्रॅकेट विथ अदर कॅरेक्टर्स और एंटिटीज. एंटिटीज म्हणजेच काय, अस्तित्व. तर इट इज क्रिएटेड बाय दी कॉन्फ्लिक्ट. तर हा जो काही प्लॉट आहे तो कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय, संघर्ष त्यामध्ये त्या प्लॉटमध्ये किंवा कथानकामध्ये आलेला असतो किंवा लेखकाने त्या ठिकाणी मांडलेला असतो. मग तो संघर्ष कसा असतो, इंटरनल किंवा एक्सटर्नल. इंटरनल म्हणजेच इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. तर त्या पात्राच्या मनामध्ये चालणारी जी काही चलबिचल किंवा घालमेल असेल किंवा त्याच्या मनामध्ये चालणारा जो काही संघर्ष असेल तर तो
किंवा एक्सटर्नल, मग एक्सटर्नल काय येईल, विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज, मग त्याच्या अस्तित्वाच्या बाबतीत त्याचा जो काही संघर्ष दुसऱ्याशी जो करत असेल तो असेल, किंवा इतर कॅरेक्टरशी किंवा इतर पात्रांशी असलेला त्याचा कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष असेल. कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी plot may be simple in the bracket one plot or complex in the bracket consisting the interweaving of many subplots. मग प्लॉटचे त्या ठिकाणी दोन प्रकार इथं सांगितलेले आहेत. पहिला आहे सिम्पल प्लॉट, म्हणजेच ज्यामध्ये फक्त एकच कथा किंवा कथानक असते, आणि दुसरा दिलेला आहे कॉम्प्लेक्स प्लॉट, म्हणजेच मिश्र कथानक. कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सबप्लॉट्स, की त्याच्यामध्ये अशा प्रकारे अनेक उपकथा किंवा सबप्लॉट्स त्या ठिकाणी गुंफलेल्या असतात. नाव नेक्स्ट एलिमेंट कॅरेक्टर, म्हणजेच पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरायझेशन म्हणजेच व्यक्तिचित्रण किंवा त्या पात्राचं जे काही चित्रण असतं ते इज रिलेटेड टू दी प्लॉट, तर ते कशाशी रिलेटेड असतं, संबंधित असतं प्लॉट किंवा कथानकाशी. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स, कारण त्या कॅरेक्टर्सच्या किंवा त्या पात्राचं जे काही विशिष्ट असं बिहेवियर किंवा वर्तन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी तो जो काही प्लॉट आहे तो तयार होत असतो. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू टीप, वर्डी, हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. डेपिक्शन म्हणजेच काय, चित्रण कशाचं, ऑफ कॅरेक्टर, म्हणजे त्या पात्राचं जे काही चित्रण आहे, कॅन रेंज फ्रॉम, तर पात्राचं चित्रण हे थंबनेल म्हणजे त्याची अगदी लघु प्रतिमा, थंबनेल म्हणजे काय या ठिकाणी अर्थ त्याची अगदी लघु प्रतिमा पासून तर डीप, तर त्याचे पूर्ण असं खोलपर्यंत त्याचं चित्रण त्याच्या मनाचं असेल किंवा त्याचं व्यक्तिचित्रणाचं असेल ते करू शकतं. त्याचप्रमाणे वर्डी, हायली डिटेल व्हर्बल स्केच, किंवा अगदी शब्दात हायली डिटेल त्या ठिकाणी ते व्हर्बल स्केच किंवा त्याचं चित्रण असतं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय दी रायटर. ॲस्पेक्ट म्हणजे इथं पैलू. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर, तर जे महत्त्वाचं कॅरेक्टर किंवा पात्र असतं, मे हॅव बीन डिस्क्राइब इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट, तर त्याचा प्रत्येक पैलूचं त्या ठिकाणी लेखक वर्णन करत असतो. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. द मायनर कॅरेक्टर्स म्हणजे किरकोळ किंवा छोटे छोटे जे काही पात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी जास्त महत्त्व दिलेलं नसतं. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट दी नॉव्हेल. आणि रीडर किंवा जो काही वाचक आहे त्या वाचकाचं पण फक्त त्या ठिकाणी मेन कॅरेक्टर किंवा जे मुख्य पात्र आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित झालेलं असतं. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगोनिस्ट. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे प्रमुख किंवा मुख्य पात्र म्हणून तो ओळखला जातो. प्रोटॅगोनिस्ट in the bracket main character is in conflict with a character or an entity or a force that is internal or external, which is known as antagonist. प्रोटॅगोनिस्ट म्हणजेच मेन कॅरेक्टर किंवा मुख्य पात्र जे आहे ते इज इन कॉन्फ्लिक्ट, तो त्या ठिकाणी संघर्ष करत असतो. कोणाशी, विथ अ कॅरेक्टर, एखाद्या दुसऱ्या पात्राशी असेल, किंवा ऑर ॲन एंटिटी किंवा त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचं असेल, किंवा ऑर अ फोर्स किंवा इंटरनल किंवा एक्सटर्नल किंवा त्याचं अंतर्मनाचं असेल, अंतर्गत असेल किंवा बहिर्गत असेल, अशा प्रकारे त्याचा संघर्ष त्या ठिकाणी सुरू असतो. विच इज नोन ॲज अँटॅगोनिस्ट, ज्याला अँटॅगोनिस्ट म्हणून ओळखलं जातं. अँटॅगोनिस्ट म्हणजे काय, प्रतिस्पर्धी, विरोधक किंवा शत्रू. नाव नेक्स्ट एलिमेंट सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. बॅकग्राऊंड म्हणजेच काय, पार्श्वभूमी. तर सेटिंग त्याला म्हणतात की ज्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ही स्टोरी किंवा कथा त्या ठिकाणी आधारित असते किंवा ती जी पार्श्वभूमी त्या ठिकाणी घेतलेली असते. मग आता तुम्ही एक मूवी बघत असता तर त्या मूवीमध्ये काही ठराविक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी त्या ठिकाणी त्या स्टोरीशी रिलेटेड असतो, त्याला सेटिंग असं म्हटलेलं आहे.
देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. मग या सेटिंगचे अनेक पैलू आहेत. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. मग त्याच्यामध्ये या खालील या बाबींचा समावेश होतो. ते आहेत प्लेस म्हणजे स्थळ किंवा ठिकाण, पिरियड विशिष्ट असा कालावधी, टाईम वेळ, क्लायमेट ऑर वेदर तिथलं हवामान, अँड लाईफस्टाईल म्हणजेच जीवनशैली. तर त्या स्टोरीला किंवा त्या प्लॉटला किंवा त्या कथानकाला अनुसरून त्या ठिकाणी ते वातावरण असेल, जीवनशैली असेल, वेळ असेल, ठिकाण असेल ते घ्यावं लागतं आणि त्याचा समावेश सेटिंगमध्ये होतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. प्लॉट अँड कॅरेक्टर कथानक आणि पात्र हे दोन मुख्य मेजर एलिमेंट्स म्हणजे दोन मुख्य घटक आहेत की ज्याचा परिणाम त्या ठिकाणी सेटिंगवर होत असतो. दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग किंवा त्यांच्यावर सेटिंगचा परिणाम हा होत असतो. नाऊ नेक्स्ट एलिमेंट कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे सांगितलं मी तुम्हाला संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? द स्ट्रगल बिटवीन द टू ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. तर दोन विरुद्ध गोष्टींमध्ये, दोन विरुद्ध व्यक्तींमध्ये होणारा जो काही संघर्ष आहे त्याला कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. तर त्या स्टोरीमध्ये किंवा त्या कथेमध्ये असणारा संघर्ष त्यामुळे वाचकाला त्या ठिकाणी त्या कथेमध्ये किंवा त्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट निर्माण करत असतो आणि क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता निर्माण करत असतो. त्यानंतर शेवटचा घटक आहे लँग्वेज ऑर स्टाईल, भाषा किंवा शैली. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. द लँग्वेज अँड टेक्निक्स की भाषा, त्यानंतर टेक्निक किंवा जे लिखाणाचं तंत्र जे यूज बाय द ऑथर म्हणजेच लेखकाकडून जे वापरलं जातं त्यालाच स्टाईल असं म्हटलं जातं. फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल म्हणजेच शैली, भाषा शैली असं म्हणतात. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for the meeting his purpose. An author can use extensive vocabulary. vocabulary संघर्ष, एक्सटेन्सिव्ह विस्तृत असा किंवा खूप जास्त. तर त्या ठिकाणी नॉवेल लिहिताना रायटर खूप शब्दसंग्रह वापरू शकतो किंवा हाय फ्रेजेस वापरू शकतो. ऑर ही मे बी लॅकोनिक. लॅकोनिक म्हणजे काय? त्रोटक किंवा अगदी मोजक्या शब्दात किंवा कमी शब्दात तो मांडू शकतो. अँड वुड राईट ऑनली टू द पॉईंट, ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. किंवा त्याचं उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी तो हे मिक्स देखील करू शकतो किंवा खूप शब्दसंग्रह पण वापरू शकेल किंवा कमी पण वापरू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. त्यानंतर त्याचं नॅरेशन किंवा त्याचं वर्णन किंवा त्याचं लिखाण इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक व्हावं यासाठी लेखक त्याच्या या लिखाणामध्ये लिंग्विस्टिक डिव्हायसेस वापरू शकतात. भाषिक सौंदर्य वाढवण्यासाठी जे काही डिव्हायसेस असतात, फॉर एक्झाम्पल फिगर ऑफ स्पीच वगैरे ते वापरू शकतात किंवा काही सिम्बॉलिक किंवा प्रतीक म्हणून काही शब्द ते वापरू शकतात. ऑल दिस फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. तर हे जे काही आपण घटक बघितले, हे जे काही फॅक्टर्स आहेत, डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन की त्यामुळे त्यांचं लिखाणाचा जो काही दर्जा आहे ते ठरतो. अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स आणि त्याचा परिणाम वाचकावर होत असतो. तर अशा प्रकारे नॉवेल लिहिण्यासाठी हे 6 घटक आवश्यक असतात. थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज किंवा स्टाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल अभ्यासले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ नॉवेलचे प्रकार बघणार आहोत.
धन्यवाद.